मस्त अशी झणझणीत वांगे मसाल्याची भाजी आज आपण बघूया. त्याच्यासाठी मी कांदा आणि टमाटर चॉप करून घेतला आहे. तुम्ही हाताने किसून पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणा, तीळ, खसखसची एक अशी पावडर बनवून ठेवत असते, ती घालणार आहे. त्याच्यामध्ये घातली आहे कोथिंबीर, तिखट, हळद, धनेपूड घातला आहे, काळा मसाला घातला आहे आणि थोडासा गूळ घातला आहे, थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालतं. वांग्याचे असे 4 कट्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला दाबून मसाला भरून घ्यायचा आहे, स्टफ करून घ्यायचा आहे आणि हे छान स्टफ करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. ह्याला दाबायचं नाही. आणि एका तेलामध्ये मग मी आता थोडासा खडा मसाला पावडर घातलेली आहे. त्याच्यामध्ये मी वांगे घातलेले आहे आणि ह्याला एका साईडने 2 ते 3 मिनटं आणि मग परतवून पुन्हा 2 ते 3 मिनटं असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण मसाला उरला होता तो घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालायची आणि वाटलं तुम्हाला रस्सा घट्ट होतो तर थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही त्याला अजून शिजवू शकता आणि अशी आपली भाजी तयार आहे.